काल त्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक मिनिट तुम्ही माझा ऐका. एक मिनिट तुम्ही माझा आता ऐका. एक मिनिट त्यामध्ये काल तुम्ही थांबा. काल स्वतः अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना राज्याच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवलेलं होतं. त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वतः बच्चू कडू साहेबांचा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला. दोघांची चर्चा झाली. बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत, असं मागण्या वेगवेगळ्या त्यांच्या 17 का काही वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू. त्या समितीत तुम्हालाही घेतो, म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार. त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्व्हॉल्व करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे झेपेल, राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल. अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे. चला आता अहो त्याच्याचबद्दल मीटिंग झाली. त्याला सांगितलं ना की त्या विषयाच्या एक मिनिट अशी मागणी करून चर्चा होत नसते. त्याबद्दल कमिटी केलेली आहे. कमिटी करून ती निर्णय त्यांना बाजूला घेऊन जाता. मी सांगितलंय समजून. पोलीस आता त्यांना सांगितलेलं आहे, त्यांना घेऊन जावं बाजूला. पुण्यामध्ये अजित पवार यांचा आज कार्यक्रम होता. त्या दरम्यान प्रहारचे काही कार्यकर्ते तिथं आले आणि त्यांनी या कार्यक्रमातच गोंधळ घालायला सुरुवात केली. अजित पवार यांनी देखील त्यांना आवाहन केलं शांत राहण्याचं, मात्र तरी देखील हे काही ऐकायला तयार नव्हते. पोलिसांनी मध्यस्थी करून या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी देखील मोठा गोंधळ सुरू होता. या स्टेजच्या समोरच आणि या सभागृहाच्या बाहेर सुद्धा प्रहारचे अनेक कार्यकर्ते होते. बच्चू कडूंना न्याय द्या ही मागणी करत त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. तर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते काही ऐकायच्या मनस्थितीत दिसत नव्हते. स्टेजवरती बोलताना अजित पवार यांनी देखील त्यांना आवाहन केलेलं आहे, मात्र शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी सुरूच होती. बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ त्यांच्या मागण्या मान्य करा अशी त्यांनी गोंधळ घातला अजित पवारांच्या समोर. या सभागृहाच्या बाहेर सुद्धा तोच गोंधळ सुरू होता.